कोल्हापूर सारख्या प्रगत जिल्ह्यात पारदर्शक प्रशासन आणि प्रशासनमुक्त व्यवस्था ही काळाची गरज आहे। याच दिशेने महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या आणि आपल्या कर्तव्याच्या माध्यमातून भ्रष्टाचाराविरोधात ठामपणे उभ्या असणाऱ्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या डीवायएसपी वैष्णवी पाटील मॅडम आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत। 8 मार्च महिला दिनाच्या निमित्ताने आज त्या तारा न्यूजच्या स्टुडिओमध्ये उपस्थित राहिल्या आहेत। मी मॅडमचं मनापासून स्वागत करते आणि आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करते। नमस्कार मॅडम। नमस्ते। तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये मनापासून स्वागत आहे आणि माझा पहिला प्रश्न असेल की तुमचा थोडक्यात परिचय आणि तुमच्या कार्याची माहिती आमच्या तमाम दर्शकांना करून द्या। माझे नाव वैष्णवी सुरेश पाटील। माझं मूळ गाव आहे कांदे, तालुका शिराळा, जिल्हा सांगली। सांगली जिल्ह्यातून मी आली आहे। माझं शिक्षण तिकडेच समाज विकास विद्यालयामध्ये पूर्ण झालेलं आहे। 2004ला महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जी पोलीस उपनिरीक्षक पदासाठीची जी जाहिरात होती त्याच्यातून माझं सिलेक्शन झालेलं आहे पोलीस उपनिरीक्षकपदी। आणि सध्या आपण लाचलुचपत विभागाशी रिलेटेड विचारलं आहात तर 31 सध्याचा जो 30 जूनला आमचे जनरल ट्रान्सफर असते, त्या जनरल ट्रान्सफरमध्ये माझी राज्य गुप्त वार्ता विभाग, आपण त्याला CID म्हणतो, त्या CID विभागातून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे माझी ट्रान्सफर झाली आहे। त्याच्यामध्ये 2 महिने मुंबई ते आमचं जे वरळीला मुख्यालय आहे तिथं माझं ट्रेनिंग पूर्ण झालं आणि या ट्रेनिंगनंतर मी कोल्हापूर जिल्हा चा जो पथक प्रमुख म्हणून जे उपाधीक्षक पद आहे याचा चार्ज मी 27 ऑगस्ट 2024ला घेतलेला आहे। माझ्या या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचं माझं कार्यक्षेत्र हे कोल्हापूर जिल्हा असं आहे। लाचलुचपत प्रतिबंधक विभागात काम करत असतानाचा तुमच्या प्रवासाची थोडक्यात माहिती करून द्या। जसं मी आपल्याला सांगितलं की मी या जून 2024मध्ये माझी या विभागामध्ये ट्रान्सफर झाली आणि या ट्रान्सफर नंतर मी कोल्हापूर जिल्ह्याचा प्रभारी म्हणजे इन्चार्ज म्हणून मी कार्यभार स्वीकारला। रेग्युलर पोलिसिंगपेक्षा यामध्ये थोडंसं कॉन्फिडेन्शियल जास्त असतं। नेहमीच्या पोलीस स्टेशनमध्ये जेव्हा मी काम करत असतो पोलिस विभागामध्ये तर इथे ज्यांच्या विरुद्ध आम्ही कारवाई करत असतो तिथं सर्वसामान्य किंवा जो सराईत गुन्हेगार आहे अशा पद्धतीचं लॉ अँड ऑर्डर असेल, एखाद्या गुन्ह्याचा तपास असेल अशा पद्धतीचं असतो। पण लाचलुचपत प्रतिबंधक विभागामध्ये शासकीय अधिकारी, शासकीय कर्मचारी आणि शासनाशी रिलेटेड असणारे म्हणजे थोडक्यात आलोसे ज्यांना आम्ही म्हणतो आरोपी लोकसेवक असतो, हा फरक आहे त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये। आणि याच्यामध्ये जी कारवाई असते ती आमची पूर्णतः गोपनीय स्वरूपाची असते आणि हे कॉन्फिडेन्शियल इतकं मेंटेन ठेवावं लागतं की अगदी शेवटपर्यंत। आणि हा मोठा टास्क असतो आमच्या डिपार्टमेंटचा काम करतानाचा की आपल्या सगळ्या कर्मचारी, अधिकारी या सगळ्यांना एकत्रित घेऊन टीम करून ती गोपनीयतेनं हा सक्सेस करणं ट्रॅप हे मोठा एक आमच्याकडे पद्धत आहे किंवा आव्हान आहे म्हटलं तर हरकत नाही। या विभागात महिला अधिकारी म्हणून काम करत असताना कोणती आव्हाने येतात आणि ती तुम्ही कशा पद्धतीने त्यावर कसं तुम्ही काम करता? मी विशेषतः तुझ्याशी असं सांगेन सुनंदा की महिला अधिकारी म्हणून जास्त चांगल्या पद्धतीनं लोक आमच्याकडे अप्रोच होतात कारण आम्ही ऐकून घेतलं जातं। आज सगळ्या क्षेत्रामध्ये महिला काम करतात आणि पोलीस डिपार्टमेंटमध्ये सुद्धा आमचं प्रमाण आता महिलांचं खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे। सगळ्या ठिकाणी त्या चांगल्या पद्धतीनं काम करतात आणि माझा स्वतःचा अनुभव मी असं तुला सांगते की मी जेव्हा कोल्हापूरमध्ये चार्ज घेतला तर सप्टेंबरमध्ये माझ्याकडे पहिली जी तक्रार आली ऑगस्ट एंडला चार्ज घेतल्यानंतर, तर ती खाली जेव्हा आमच्या ऑफिसच्या बाहेर बोर्ड आहे वैष्णवी पाटील नावाचा, तर मॅडम आहेत आणि मॅडम आपलं ऐकून घेतील आणि आपल्याला चांगला न्याय देतील किंवा ह्या करप्शनमध्ये भ्रष्टाचाराकडे जो कोण माझ्याकडे पैसे मागतोय तर चांगला न्याय देतील म्हणजे महिला आहे आणि आपलं ऐकून घेतील ह्या अपेक्षेने किंवा ह्या एका कॉन्फिडन्सनी लोक आमच्याकडे जास्त अप्रोच होतात। इवन दॅट उरलेल्या सगळ्या ह्याच्यापेक्षा जिल्ह्यांपेक्षा आमच्याकडे कोल्हापूरमध्ये महिला अधिकारी इन्चार्ज आहे आणि आमचं ऐकून घेईल ही माउथ पब्लिसिटी जी आहे किंवा लोकांमध्ये जो विश्वास आहे की मॅडम आमचं ऐकून घेतात आणि आम्हाला न्याय देतात किंवा मॅडम आमचं ऐकून घेतील, ह्याच्या एका अपेक्षेने एका कॉन्फिडन्सनी लोक माझ्यापर्यंत येतात। त्यांच्याकडे काही जे होणार त्यांचा अन्याय आहे त्या अन्यायाबद्दल मला सांगतात आणि त्याच्याबद्दल तक्रारीही करतात। लाचलुचपत प्रकरणामध्ये जनतेने जागरूक राहण्यासाठी काय केलं पाहिजे? हा सगळ्यात महत्त्वाचा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे की लोकांना लाच देताना किंवा लाच मागणी जेव्हा होते
तेव्हा कुठं जायचं हा प्रश्न नेहमी संभ्रम तयार करणार असतो, विशेषतः ग्रामीण भागामध्ये. तर मी तुमच्या सगळ्या प्रेक्षकांना आवाहन करते की लाचलुचपत आपल्याकडे जर एखादं तुमचं जर शासकीय कार्यालयामध्ये काम आहे आणि ते प्रलंबित आहे आणि त्या प्रलंबित कामासाठी जर पैशाची मागणी होत असेल, फक्त पैसेच नाही तर भेटवस्तूच्या स्वरूपात सुद्धा ती जर मागणी असेल, किंवा एखादं काम तुमचं कंप्लीट झालंय आणि केलेल्या कामासाठी जर तुमच्याकडे मागणी होत असेल, तर अशा प्रकरणांमध्ये तुम्ही आमच्याशी संपर्क साधा. तर आपल्याला जर कन्फ्युजन असेल की आम्ही याच्याशी कसा संपर्क करावा, तर माझा जो वैयक्तिक मोबाईल नंबर आहे 9764140777 9764140777 या माझ्या वैयक्तिक क्रमांकावर आपण संपर्क करू शकता. हा माझा नंबर जो आहे तो व्हॉट्सअप नंबरही आहे. आणि आपण जर फोन करायला थोडंसं आपल्याला भीती वाटत असेल तर व्हॉट्सअपवर मला मेसेज करा, मी स्वतः आपल्याला कॉन्टॅक्ट करेन. त्याचप्रमाणे आपली जी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जो आहे म्हणजे अँटी करप्शन ब्युरो, या ब्युरोची एक हेल्पलाईन आहे आणि या हेल्पलाईनचा आमचा नंबर आहे 1064-1064. हा नंबर आपण जर डायल केला तर तो माझ्या कार्यालयामध्ये मिळतो आणि त्याच्यावर मी आपल्याला उपलब्ध असते. त्याचप्रमाणे आमचा कार्यालयाचा क्रमांक आहे जो कोल्हापूर अँटी करप्शन ब्युरो आहे त्याचा आहे 0231-2540-989. या माझ्या कार्यालयाच्या क्रमांकावर आपण संपर्क करू शकता किंवा करा. त्याचप्रमाणे आमचे जो ईमेल आय डी आहे याच्यावर आपण मेल करूनही तक्रार करू शकता आणि हा आमचा मेल आय डी आहे dyspacb@gmail.com. यावरील सर्व माध्यमातून तुम्ही आम्हाला संपर्क करा. आपलं नाव पूर्णतः गोपनीय ठेवण्यात येतं. त्याचप्रमाणे आपण जे काम प्रलंबित ज्या शासकीय कार्यालयात आहे त्याचाही पाठपुरावा आम्ही करतो आणि आपलं हे प्रलंबित कामसुद्धा आम्ही पूर्ण करतो. आणि नागरिकांना माझं विशेष आवाहन आहे की आपलं नाव पूर्णतः गोपनीय ठेवण्यात येत असेल तर विना दडपण, न घाबरता तुम्ही आमच्याशी अप्रोच व्हा. आपलं काम ही प्रलंबित न राहता आपलं पूर्ण करून देऊ आम्ही आणि आपली जी तक्रार आहे त्या अनुषंगानं 100% आम्ही कारवाई करूच. महिलांनी अशा जबाबदारीच्या पदावर काम करत असताना कोणती तयारी करावी याबाबत काय सांगा? ॲक्च्युली सुनंदा, आज महाराष्ट्राच्या महासंचालक महिला आहेत, मुख्य सचिव महिला आहेत, त्यामुळे सगळ्या जबाबदारीच्या पदावर महिलांनी प्रूव्ह केलेलं आहे. अगदी पंतप्रधान, राष्ट्रपती या सगळ्या पदं भूषवून. तरीसुद्धा महिलांमध्ये तू म्हटलेली आहेस तो दुसरा पार्ट मी सांगते की आपण जेव्हा जबाबदारीच्या पदावर काम करत असतो तेव्हा आपल्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे गुण असायला पाहिजेत. ज्या नवीन माझ्या युवती आहेत ज्या पुढे अभ्यास करत आहेत स्पर्धा परीक्षामध्ये किंवा व्यवस्थित वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना काम करायचं आहे, तर आपल्यामध्ये सगळ्यात चांगला गुण असला पाहिजे तो संयम. आपल्यामध्ये संयम असेल तर आपण समोरच्याचं ऐकून घेऊन किंवा आपण काम करू शकतो. त्याचप्रमाणे दुसरा आणि चांगला गुण आहे तो म्हणजे जिद्द असल्याशिवाय आपण कुठल्याही आपल्या ठरलेल्या अचिव्हमेंट पोहोचत नाही. त्याप्रमाणे जशी जिद्द पाहिजे तशी चिकाटीही पाहिजे. चिकाटी असल्याशिवाय आपण ते काम पूर्ण नाही करत. आणि सगळ्यात म्हणजे माझ्या डिपार्टमेंटशी विचार केला तर धाडसीपणा, म्हणजे धाडस आपल्या अंगात असलं पाहिजे. ज्या धाडसीपणामुळं समोर येणाऱ्या प्रत्येक आव्हान असेल, कुठली येणारा ऑब्स्टॅकल असेल, याला धाडसानं आपण पार करू शकतो. तर मला वाटतं हे महिलांनी जर आत्मसात केले तर येणाऱ्या वैयक्तिक आणि प्रोफेशनल दोन्ही आयुष्यात त्या खूप चांगल्या पद्धतीनं काम करू शकतात. मॅडमने अतिशय छान पद्धतीनं सांगितलं की महिलांनी या क्षेत्रात येण्यासाठी निर्भीडपणे कुठलीही गोष्ट करणं गरजेचं आहे. भ्रष्टाचार थांबवण्यासाठी फक्त कायद्याची अंमलबजावणी गरजेचं आहे का सामाजिक बदलही गरजेचं आहे? सामाजिक बदल, कारण कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण कुठल्याही गोष्टीचा विचार केला, अगदी बेटी बचाव असेल किंवा कुठल्या समाजाचा मानसिकता बदल हा सगळ्यात मोठा आहे. जसं लाच देणं कायद्यानं गुन्हा आहे, लाच घेणं कायद्यानं गुन्हा आहे. दोन्ही गोष्टीसाठी सामाजिक भान महत्त्वाचं आहे. आणि उदाहरणार्थ आमचं लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जरी कार्यरत असला तर समाजातील जनतेनं जोपर्यंत आमच्यापर्यंत येत नाही, त्यांची तक्रार आमच्यापर्यंत येत नाही, त्यांचा अप्रोच आमच्यापर्यंत येत नाही, तोपर्यंत आम्ही काम करायला बांधील नसतो किंवा आम्हाला कामासाठीचं जे तक्रार. त्यामुळं समाजाचा दृष्टिकोन खूप महत्त्वाचा आहे. आणि समाजातच घटकांनी आपसामध्ये जर ठरवलं की लाच द्यायचीच नाही किंवा जर कोण लाच मागत असेल तर त्याच्याविरुद्ध तक्रार करायला पाहिजे, आणि जेणेकरून जनजागृती होईल. आपल्या एका तक्रारीमध्ये अशा अनेक लोकांवर
त्याचा इम्पॅक्ट होऊ शकतो. त्यामुळं समाजाचं भान याच्यामध्ये खूपच महत्त्वाचं आहे. समाजामध्ये जागृती महत्त्वाची आहे. उदाहरणार्थ सुनंदाला कोणी जर पैसे मागितले तर त्यांना सांगावं की या 1064ला फोन करा, मॅडमना कॉन्टॅक्ट करा. अशा पद्धतीनं तुम्ही एकमेकांमध्ये जनजागृती करा. आमच्यापर्यंत लोकांना येऊ द्या. आम्ही 100% कारवाई करूच. आता तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलाय, महिलांना महिला दिनी काय संदेश द्या? मी महिलांना महिला दिनी असं सांगू इच्छिते की महिला दिन 8 मार्च हा आपला प्रतिनिधित्व करणारा दिवस जरी असला तर तुम्ही 365 दिवस आपल्यामधला आत्मविश्वास जागृत ठेवा. तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करत असाल, तुम्ही चांगला खेळाडू असाल, चांगली गृहिणी असाल, चांगला हॉटेल व्यावसायिक असाल किंवा शासनाच्या कुठल्याही पदावर तुम्ही काम करत असाल, तर तुमच्यामधला हा आत्मविश्वास, धैर्य आणि तुमच्यामध्ये असणारी चिकाटी, समाजाप्रती असणारं तुमचं देणं, या सगळ्याचं भान ठेवा. आपले आईवडील, आपला समाज याच्यासाठी आपण काहीतरी करायला हवं ह्याची मानसिकता नेहमी आपल्यामध्ये जागी ठेवा आणि नेहमी चांगल्या पद्धतीनं, चांगल्या योग्य दिशेनं काम करा. काळ बदललेला आहे, सोशल मीडिया असेल, इतर माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीचा अटॅक आपल्यावर होते. म्हणजे आपल्या विचार करण्याची दिशा आणि दशा असं मी म्हणेन की ह्या सगळ्यांमध्ये बदल करायला हवा. आपण सगळ्यांसाठी करू शकतो, चांगल्या पद्धतीनं करू शकतो आणि पॉझिटिव्ह अँगलनी एखादा दृष्टिकोन ठेवून त्याकडे बघायला शिका. ज्या क्षेत्रात काम करताय तिथं अगदी आपल्या संयम आणि जिद्दीनं तुम्ही नंबर 1 होण्याचा नेहमी प्रयत्न करा. नेहमी छान वाचन करा, जेणेकरून आपल्याला आपल्या जो समोर आलेला ऑब्स्टॅकल आहे त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा पॉझिटिव्ह होत राहील. पुरुष प्रधान समजला जाणाऱ्या या विभागात महिला अधिकारी म्हणून सक्षमपणे आणि निर्भीडपणे भ्रष्टाचाराविरोधात ठाम उभ्या राहणाऱ्या वैष्णवी पाटील मॅडम आज तारान्यूजच्या स्टुडिओमध्ये उपस्थित राहिल्या. मी त्यांचं पुन्हा एकदा मनस्वी आभार मानते. धन्यवाद मॅडम. धन्यवाद.